79 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या मातृभूमीने शतकानुशतकांची गुलामगिरी झुगारून स्वातंत्र्याचा श्वास घेतला। हजारो हुतात्म्यांचे बलिदान, असंख्य क्रांतिकारांचे अथक प्रयत्न आणि कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नातून मिळालेला हा दिवस आपल्याला अभिमानाचा आहे। 79वा स्वातंत्र्य दिन दरवर्षीप्रमाणे आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला। तिरंगाच्या साक्षीने देशासाठी निष्ठा नव्याने जगवण्याचा आणि भारताच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला। या सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, दत्ताशेठ गायकवाड, 142 विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे, माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, जय शर्मा, निलेश बोबडे, संकेत मोरे, चंद्रशेखर म्हात्रे, माजी नगरसेविका इंदिरा तरे, हेमलता पावशे, वंदनाताई मोरे, राखी बारोत, दिव्या शिंदे, माजी सैनिक सुभेदार मनोहर शिर्के, हवालदार हरिश्चंद्र मोरे, श्रीकांत मोरे, ब्रह्मकुमारीज कल्याण केंद्राच्या पूनम दिदी, राणी दिदी, रेणुका दिदी, पतंजली योग समितीचे सदस्य, सम्राट अशोक विद्या मंदिरचे विद्यार्थी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते। भारताला एकत्र रामामध्ये बघायचं आहे, त्या दृष्टीने हे गीत सादर करीत आहे। मैं हूँ भारत, भारत भारत भारत, मैं हूँ भारत, मैं हूँ भारत, भाग्य विधाता सबका दाता है ये भारत, भारत भारत भारत। सर्वांना नमस्कार। भारत माता की जय, भारत माता की जय। आज इथं आपण 79वा जो स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करत आहोत, त्या निमित्ताने इथे सगळे जमलेले माझे सर्व सहकारी आणि कार्यकर्ते तसेच सैनिक इथे आहेत, जे माजी सैनिक ज्यांनी देशासाठी आपला आयुष्य आपल्या याच्यात घालवलेले आहे आणि आता जी मुलं आपल्याला परेड देऊन दिली त्यांचेही मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व कल्याण पूर्वेला आज प्रजासत्ताक दिनाच्या मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपला 79वा स्वातंत्र्य दिन आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या कल्याण पूर्वच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार सुलभाताई गायकवाड, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व देशप्रेमी नागरिक, खऱ्या अर्थाने आपल्यासाठी हा एक वेगळा अनुभव असतो। दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, त्याचबरोबर 26 जानेवारीला ज्या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवशी सुद्धा ध्वजारोहण करतो आणि आपण सर्वजण त्या निमित्ताने एकत्र येत असतो। आज मी सकाळीच मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये गेलो होतो आणि दरवेळेला ज्यावेळेला स्वातंत्र्य दिन असतो त्यावेळेला आपण आपल्याला ज्यांच्या कर्तृत्वाने किंवा ज्यांच्या प्रयत्नाने, ज्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं, अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नाने मिळालेलं स्वातंत्र्य, त्याबद्दलची माहिती आणि त्यांना आपण त्या दिवशी प्रामुख्याने आपण त्यांना आठवण करत असतो की बाबा या सर्वांच्या प्रयत्नाने आपण हे सर्व आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। परंतु त्यावेळेला त्यांनी केलेले प्रयत्न हे किती निस्वार्थ होते, हे ज्या वेळेला आपल्याला आजच्या एका दिवसापुरतं आपण लक्षात ठेवतो, त्यापेक्षा सुद्धा वर्षभर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या सर्वांनी ज्या वेळेला काही प्रसंगी आपल्या प्राणांची बलिदान सुद्धा दिले, प्राणांची आहुती दिली, तर आपल्याला आज जे स्वातंत्र्य मिळाले त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे। आणि मग आपल्याला ही किंमत कळायची असेल तर आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये, आगामी काळामध्ये आपण आपली कर्तव्य जी आहेत ती सर्व पाळली पाहिजेत। दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण सगळे भाग्यवान आहोत की अशा देशात आपण जन्माला आलोय जिथे मातृभूमी आहे ना, मातेचं स्थान दिलेलं आहे, देवीचं स्थान आपल्या देशाला दिलेलं आहे आणि आपण त्या सगळ्यांचे कृतज्ञ आहोत, ऋणी आहोत, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे, खूप प्राचीन संस्कृती, जे परमेश्वराचं अवतरणाचं स्थान आहे, तो भारत देश आपला आहे, हा गर्व आहे आपल्या सगळ्यांना। सूरज मिलीमनीसह शैलेश जोशी, जनशक्ती, कल्याण।